चॅनल वाले, साऊंड सिस्टीम वाले सर्वांचं आपण खूप आदरपूर्वक टाळ्याच्या गजरात स्वागत करू आणि ह्या गोड अशा कथेकडे आपण सर्वांचं मन आणि अंतकरण देऊन त्यातलं ज्ञान अर्जन करू. सर्वांनी अगदी गोड असं शिव महापुराण कथा श्रवण करूया. जरी वेळ झाला असेल तरी पण तुमच्या त्याच वेळेमध्ये जास्त वेळ घेणार नाही. त्या वेळेमध्येच आपल्याला कथा आपल्याला, कारण महाप्रसाद असतो, गुलाबी गुलाबी थंडी वाजते आहे, पण एवढी इथं बसलेला नसेल, बाहेर जे खेळतात त्यांना वाजते. बरोबर आहे का? तुम्हाला वाजते का थंडी? कोणाला? तुम्हाला कोणालाच वाजत नाही. आमच्या बाबा लोकांच्या अंगावर काही कपडे नाही तरी कोणालाही थंडी वाजत. एवढं भराभरा आलं. तिकडे जे बाजूला मस्त शेकतात ना त्यांना जास्त लागतं. जे शेकतात ना त्यांना खूप थंडी वाजते, पण जे शेकत नाही, जे खऱ्या अंतकरणानं आपल्याला शेक देऊन आपल्या ज्ञानाचा प्रकाश करतात ना या भक्तीनं, ते खऱ्या अर्थानं पवित्र आणि पात्र आहे. सर्वात पाहिजे, हौशे पाहिजे, नवशे पाहिजे, गौशे पाहिजे, सगळेच पाहिजे ना. नाहीतर म्हणजे नुसते हौशे नाही, गौशे नवशे. एकदा भगवान शंकराच्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं भम भम भोले मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा. जय हो. सुन महादेवा हो, जटा गंगाधारी, सुन महादेवा. जय भोले. तूने काहे का जोग खिले ले, तूने काहे का जोग खिले लो, तूने काहे का धुनी रमाला रे भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा, मेरे भोले से भोले बाबा. बम बम बोले सगळे. कोणी म्हणतो ओम नमः शिवाय. पार्वतीने भगवान शंकराला प्रश्न केला, देवा बघा ना तुमच्या शिवरात्रीला किती भक्त तुमचे आले. पार्वती, हे सगळे भक्तच एका शिवाय. कोण म्हणतं? कोण म्हणतं? भोले बाबा. सगळेच भक्त एका शिवाय. पार्वती म्हणे, आहो तुमचं नाव त्यांच्या मुखात आहे. पार्वती परीक्षा घ्यायची का? अहो यात्रा आहे पार्वती शिवरात्रीची. यात्रात एक कोणी हौशीनं आला असेल, कोणी नवस फेडायला आला असेल, कोणी मस्त पैकी चालू चालू गळ्यातलं गौशे, म्हणून असे प्रकारचे असतील. पार्वती सगळेच भक्त नाही. पार्वतीने सांगितलं परीक्षा घ्यायची देवा. भोले बाबांनी सांगितलं हो परीक्षा घ्यावाच लागेल. म्हणून त्या घाटावरती वरती जाताना अशा शिड्या आहे, पायऱ्या आहे. एका बाजूने भगवान शंकराने एवढं वृद्ध रूप धारण केलं आणि पार्वती रस्त्याच्या शिडीवर बसली आणि सांगितलं, अरे बघा माझं म्हातारं अडकलं म्हणे चिखलात. कोण काढतं? कोण म्हणते? पार्वती. कोणी काढतं का माझ्या म्हाताऱ्याला? आता प्रत्येक जण पळत जायचं, आता काढतो. पण एक लक्षात घ्या, जो कोणी पापी असेल ना तो तिथंच भस्म होईल, चांगला असेल तरच परत येईल. हात लावायचे कोडरी कंपनी बनला. असं करता करता पूर्ण यात्रा झाली आणि संध्याकाळचा 6 वाजेचा टाइम होता. एक पळत पळत गेलो आणि गंगेत बुडी मारली. बुडी मारली आणि बाहेर आलं. तिथं बसेल माता पार्वती. अरे भाऊ, अरे कोणी जर पुण्यवान असेल तर माझं तेव्हा म्हातारं अडकलेलं आहे, त्याचा हात लावला तर लगेच निघेल. अरे आई म्हणे मी काढतो. म्हणे अरे पाय बरं, नाही तर तिथं भस्म होऊन जाशील. झालं तर चालेल, आताच गंगेचं स्नान करून आलो.
विश्वासम फलदायक आहे पाहिजे ना. आणि ते गेलं, हात लावत नाही तर भगवान शंकर उठून उभा राहिले. पार्वती एवढ्यामध्ये एकच